तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतात. तुम्हाला काय होऊ नये. काय काहीच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्या खड्ड्यात गेल्या, इतर रस्ते बंद केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं. कॅनॉलच्या रोडने जावं लागलं, काहीला चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड होता. काल आहे बहिणी खूप आवडत होत्या की तुम्ही ऑपरेशन नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून, पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी येऊन समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत. आपलेच श्रीमंत मराठी, आपल्या गरीब मराठ्यालाच एकजूट येऊन एक ताकद दाखवून आपले लेकर मोठे करावं लागणार. लय केले होते मी 70 वर्षात लोक मोठे, लय मोठे गेले. आपल्या लेकराचं काय. आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात, पावसात, उन्हात वाट बघतो माझं लेकरू कधी नोकरीला लागत. पैसे घातलेत, कष्ट केलेत, व्याजाने काढलेत, ते वाट बघतोय आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं. प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात. शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि तो जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळं आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरबाद झालं. कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे. कोणत्या शिक्षकाला वाटत नाही. प्रत्येक शिक्षक वाट बघतोय याचं आरक्षणाची. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर असणारे मराठा सुद्धा वाट बघते. हमाली करणारे मराठे ते वाट बघते. कंपन्यात, मुंबई पुण्यात शहरात काम करतात आमचे लोक, कंपन्यात करतात. कुणी कुणाच्या दारासमोर राखाने, कुणी हॉटेल टाकलेत, कुणी टपऱ्या टाकल्यात, कोणी रिक्षा चालवते, कोणी जिपा चालवते, कोणी ट्रॅव्हल चालवतोय, कोणी ट्रक चालवतोय, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्यावर आहे. प्रत्येक मायबाप, टॅक्सी चालवणारा मायबाप वाट बघतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो. डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय. वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. कोणचं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, ते वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, हमाली करणाराही बघतो, आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा वाट बघतोय आरक्षणाची. माझा गरीब गरजवंत मराठा वाट बघतोय. तुम्हाला संधी दिलेली आहे. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो, तेवढं आरक्षण द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्ही संधी व्हायला जाऊन देऊ नका. गणित जुळण्याच्या नादात मराठीच्या नादी लागून सगळे राखरांगोळी करून बसू नका. तुम्ही समजून घ्यावं, तो नका घेऊ. मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही, आचारसंहिता लागूच तर. आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिले, मग कोण कोण काय बोललं, कोण कोणी काय केलं ना, तुमच्या सगळं हिशोब पुरा कधी सगळ्याचा सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. फक्त माझी भूमिका खूप माझ्यासाठी महत्वाची नाही. माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही, माझ्या समाजासाठी महत्वाची. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लोटायचं.
म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे की ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतात त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे, कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं. फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हाणलं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर सांगतो, गप्प बसा नुसतं म्हणलं मार खाल्ला पण गप्प बसले. जर हे भिडे असते तर यांनी हाडकं सुद्धा मोडून टाकले असते समाजाच्या पुढे. माझा समाज सहन करतो, गप्प बसतो. आम्ही सुद्धा नरड्याला लागूच करत गप्प बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढं विषय तो. आता फक्त मराठ्यांनी शांत राहा हे मात्र माझ्याकडून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार. त्याच्यात काही दुमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबाला आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, यातल्या सलाईना घेऊन मी नाही उपोषण करू शकत. हे सलाईना घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही, कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतला तरी मरतो उपोषणात, हे खरं आहे. कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. नुसत्या सलाईनवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त. पण ते मी इथं पडून राहणार सलाईनने, मला काही होणार नाही. मला नुसतं रात्री सलाईन दिलं तर मी आज उठून बसलो. इतक्या कचाकाच इंजेक्शन सोडली त्यांनी त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडल्या की जशी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पैर सोडल्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली सापडली होती. मग काय करत होते का ती पित होती कुंकुम, काय कुंकुम कोपशेली काय केली इतकं. मग असं हे कोटरडं मला वाटतं वैयक्तिक. सलाईन घेणं कोटरडेपणा नाहीये, मग त्यांनी जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, मग असली इच्छा नाही. त्या असलं करून बघा काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार, इथं पडून राहणार. तुम्ही लाखांनी येतं तर राहणार ना रे, 1 लाख पावसाळ्यात तुमच्या हरभर बरोबर आहे. रात्री 15-16 हजार पोरं चिखलात उभा असते. 15-16 हजार सोपा नाही. पोरं बसाना तो खाली उभा आहे ना. अशी जात नाही बघितली मी कधी, जगावर होणार नाही.